आता काय ठरलं ते सूरज भाऊ धन्यवाद. काय झालं आता दीपक आयर आले होते, म्हटलो दीपक आयर तुम्ही बोला, ते म्हणले काय मला काही कॅमेरा पुढे घेऊ नका. प्रथमतः संदीप भाऊ तुमचे मनापासून आभार. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज एका विधवा महिलेला या ठिकाणी न्याय मिळतो आहे. आणि खरं तर तालुक्यात अनेक प्रश्न आहेत, अनेक अशा राजकीय घटना होतात. आज आपण पाहतो आहे महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत फोडाफोडीचं आणि दूषित झालं आहे. पण या माध्यमातून पण सामान्यांना त्या ठिकाणी सामान्यांचे प्रश्न तुम्ही मांडण्याचं काम करताय, सामान्यांना न्याय देण्याचं काम करताय. तुमचीच बातमी बघून मी खरं तर शुभांगीताईंकडं त्या ठिकाणी धावत पळत गेलो आण्याला. कारण शिवजन्मभूमीतील आपल्या जुन्नर तालुक्यातील एक महिला जर अशा पद्धतीने जर रडत असेल तर आमच्यासारखा पण एक मावळा या ठिकाणी खपून घेणार नाही. मी ताईंकडे गेलो, ताईंना घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, तिथं सगळी त्यांची कैफियत मांडली, पोलिसांसमोर सगळा विषय मांडला. त्यानंतर तिथं त्यांचे जे धीर होते त्यांना त्या ठिकाणी बोलवलं, समोर सगळ्यांचा विषय घेतला आणि त्यातून त्यांनी 2 दिवसाचा अल्टिमेटम आपल्याला दिला होता. आज दीपक आयर आपल्या ऑफिसला आले. ही सगळी मंडळी खोडची, यांचे भाऊ असतील, मामा असतील, गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आलेत ताईंच्या मागे. ताईंचं माहेर खोडचं आहे. आणि दीपक आयराने सगळ्यांसमोर सांगितलं की मला 1 महिन्याची मुदत द्या, मला 1 महिन्यात मी माझी जमीन विकून असेल किंवा कर्ज काढून असेल, कसं पण असेल ते म्हणले मी 1 महिन्यात त्यांचे पैसे सगळे देतो. त्या पद्धतीने आपण वकील साहेबांकडून ते रजिस्टर नोटरी करून घेतली. त्यांचा एक चेक कॅनरा बँकेचा ते पण ते या ठिकाणी शुभांगीताईंना देणार आहेत. आणि अशा पद्धतीने ठीक आहे, चालेल 1 महिना आपण कालावधी देतो आहे. शेवटी एखादा समजा शुभांगीताई ज्या पद्धतीने भावना मांडत होत्या त्यांनी कबूल केलं की माझे हे पैसे आम्ही, कारण एंट्रीला सापडलं बँकेचं पासबुक जे आहे ताईंचं त्याच्यावर कंप्लीट एंट्री सापडली. तर काय चान्सेस म्हणजे ते एक प्रूफ पण झाला की शुभांगीताईंच्या बँकेतून त्यांनी त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केल्याचे पैसे तो प्रूफ पण तयार झाला. आणि या सगळ्या गोष्टी आपण नोटरीमध्ये मेन्शन केल्यात. आणि ताईंना पुढच्या 25 जुलैला त्यांनी सांगितलं 25 जुलैपर्यंत मी कसे पण यांना 5,04,000 रुपये ही जी रक्कम आहे यांना इथे सुपूर्द करतो. काय वाटतं? मला तर पहिले तुमचे धन्यवाद मानायचे. तुम्ही पर देवासारखे आहेत. आणि तसं पाहिलं तर जुन्नर तालुक्यालाच भाग्य लाभले आमच्या की तुमच्यासारखे पत्रकार आहे. काय आता त्याचं बोलण्यावर विश्वास आहे तुम्हाला? नाही, मग तो सगळ्यांच्या सामने म्हटला मी देतो वगैरे, मी खूप अडचणीत आहे. मला यांच्यावर विश्वास आहे आणि या सर्वांवरती आहे. माझा त्याच्यावर विश्वास नाही, माझा भाऊंवरती विश्वास आहे आणि माझ्याबरोबर सर्व जे आहेत त्यांच्यावर विश्वास आहे. आता ही सगळी लोक बघा ना, तुमच्या गावचे तुमच्यासाठी धावून आले ही सगळी. हो, या खूप केलं त्यांनी माझ्यासाठी, खूप म्हणजे खूप. मग आधी सांगायचं नाही यांना, एवढं सहन का करायचं? आता घरचा होता म्हणून म्हटलं जाऊ द्या, नको बदनामी काही त्याच्यासाठी. तुम्ही त्याच्या इज्जतीला जपताय, तो धीर आहे म्हणून. आतापर्यंत इज्जतीला जपलं पण त्याला ते कळलंच नाही. त्याला माझी मुलं सुद्धा कळली नाही. धन्यवाद भाऊ. धन्यवाद तुमचे सगळ्यात मदत. भाऊ सुरेश भाऊंचे लय उपकार होतील माझ्यावरती. एक देवासारखे आले ते सुद्धा त्या दिवशी. माणूस चांगले ते. देव कसा, लोक कसं मंदिरात पाहतात पण देव प्रत्यक्ष माणसात आहे. आणि तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून अजून पण कोणाला गरज असेल तर त्यांनी तुमच्याकडे यावं. बरं, मला आता बरं ठीक आहे. हां, काय सांगाल? काय नाही, आधी कळायला असं तर काहीतरी केलं असतं आम्ही. समजा असं आता सुरेश ह्याच मार्गाने जाऊ शकलो असतं ना. शेवटी दुसरा मार्ग काय नाही मग आपल्याकडे. आता तर आता दीपक आयर इथं आले होते, आपली मीटिंग पण झाली सर्वांची. मी थोडं लेट आलो. मग तर काय म्हटलं देऊ भाऊ 1 महिना, तो 15 दिवस म्हटलं पण 1 महिन्यात देतो म्हटले भाऊ. म्हटले 1 महिन्या मुदत नाही दिलं तर पुढचं कारवाई करू शकतो भाऊ. पैसे देण्याबद्दल आभारी आहे आम्ही त्यांचे. दिलेच नाही अजून? नाही देणार आहेत ते ना, देण्याबद्दल आभारी आहेत. ठीक आहे. तर आता हे जे सगळे पैसे तर तुम्ही पण होते, नाही दिले पैसे कसं करायचं? नाही आता बाय चान्स तुमच्या बातमीमुळं आणि सूरज भाऊंच्या प्रयत्नामुळं किमान आपण इथपर्यंत पोहोचलो का ते पैसे द्यायला कबूल झाले. आणि समजा भाऊंनी त्यांच्याकडून शब्द घेतला आहे, जर नाही पैसे दिले तर कायदेशीर कारवाई करायला आपण सक्षम आहे पुढं अशी. आता काय ठरलंय, एक चेक घ्यायचा त्या दीपक आयरकडून ताईच्या नावाने, त्याच्यात अमाऊंट टाकायची, त्याच्यावर पोस्ट डेटेड तारीख टाकायची, कारण की त्याला आपण सवलत करतोय. तर एकतर चेक जर आपण हे केला तर तो जर वाटला नाही तर त्याच्याबाबत प्रूफ होईल आणि कारवाई होऊ शकेल असा एक मार्ग आहे. किंवा त्याला अजून काय त्याची काय प्रॉपर्टी असेल त्याला विकायची असेल तर मात्र तो कबूल करतोय की मला पैसे मी देणार आहे, काही करून आता हे सगळं थांबवा, मी खूप डिस्टर्ब झालो आहे, माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. आलेले पैसे, एक पिक्चर काढला होता रगील म्हणून, मित्र त्यांचा तो एक प्रोड्युसर का काय डायरेक्टर आहे म्हटला, आणि त्याच्या नात्याला लागून मी पिक्चर काढला,
तू काय पिक्चर 10 थिएटरला लावला पण तू काय चालला नाही, त्याच्यासाठी त्या पिक्चरच्या याच्यासाठी 70-1 लाख रुपये गेले आणि मी आता बरबाद झालो आहे, असं त्याचं म्हणणं आहे. समजा दीपक आयरला आपण 1 महिन्याची मुदत देतोय, 1 महिन्याच्या आज जर त्यांनी पैसे दिले नाही तर मी तुमच्या समोर साक्षीने सांगतो दीपक आयरने मग कायदेशीर कारवाई जी काय होईल, कारण हा विषय तुमच्या बातमीमुळं हा पार SP ऑफिसपर्यंत गेलेला आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेलेला आहे. याचं गांभीर्य त्यांनी त्या ठिकाणी ठेवावं, कारण एका विधवा महिलेवर जर अशा पद्धतीने अन्याय होत असेल, महिला आयोगाचे फोन येऊन गेले, अनेक महिला मंडळांचे फोन येऊन गेले, त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी गेले, आम्ही सगळं पाहिलं आहे, काय होतं आहे का? मग त्यांना सांगितलं की तो त्यांनी आपल्या या ठिकाणी मुदत देतो आहे, कालावधी देतो आहे, नाही तर अनेक महिला मंडळ पण या ठिकाणी काम करायला तयार आहे. म्हणजे उद्या असा प्रसंग यायला नको, जर त्यांनी जर पैसे दिले नाही, अनेक महिला मंडळ त्यांच्या घरावर त्या ठिकाणी मोर्चा नेऊ शकतात. याची त्यांनी जबाबदारी या ठिकाणी त्यांनी दक्षता घ्यावी. एक विधवा महिला भगिनीच जर अशा पद्धतीने रडावं लागत असेल तर संदीप भाऊ, आता आपला शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका, इथं आपल्या संस्कारते आहेत आणि अशा पद्धतीने एखाद्या भगिनीवर जर अन्याय होत असेल आपण ते खपवून घेणार नाही. लोकांमध्ये तो रोष आहे, पण आपल्याला वाटत नाही कुणाचं त्या ठिकाणी वाईट व्हावं. दीपक आयरने समजा ठीक आहे, तो पण अनेक प्रसंगातून गेला, त्याने अनेक गोष्टी सांगितल्या की त्याला कशा अडचणी आल्यात, ठीक आहे, माणूस म्हणून आपण एक माणसाला समजून घेऊ, परंतु 1 महिन्याची त्यांनी जी मुदत दिली त्याच्यात त्यांनी गांभीर्याने यांना पैसे दिले पाहिजे, नाही दिलं तर मग वेगळं त्यांना कारवाई त्या ठिकाणी सामोरं जायला लागेल. मग काय परत माफी नाही? मग काही विषयच नाही ना, त्यांनी स्वतःहून वकिलासमोर रजिस्टर नोटरी ते करून देतात आहे, त्यांचा चेक देतात आहे, या सगळ्या गोष्टी करून देतात आहे, पण त्या मुदतीत त्या कालावधीत जर पैसे दिले नाही मग ह्या सगळ्या रोषाला त्यांना सामोरं जायला लागेल. लोकांनी मदत केली आहे आणि ताई तुमचं काय हे आहे ना, लिमिट आहे, लिमिटमुळे नाही तर 1 लाखाचा टप्पा पार 100% झाला असता. तर हे बघा, खूप मी त्यांचा ऋणी आहे, कारण की या ताईच्या त्या हुशार मुलांसाठी ज्यांचं बापाचं छत्र हरवलेलं आहे त्यांच्यासाठी लोकांनी काय मदत केली आहे, त्यांचं तर आपल्याला थोडंसं माझ्या हिशोबाने धन्यवाद तर मानावं लागतील. म्हणून मी काही लोकांची नावं सांगतो, का पूर्ण लोकांची नावं काय घेता येऊ शकत नाही आहे, परंतु खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी या ताईला मदत केलेली आहे. ज्याची जशी हे आहे परिस्थिती आहे तशी ती मदत केलेली आहे. तर हे बघा, मी अगोदर 1000 दिले होते, नंतर रौंदळ प्रफुल्ल जे आहे त्यांनी 100 रुपये दिले होते, नंतर 251 रोहिदास विष्णू चौधरीने दिले होते, किरण मदगेंनी 50 रुपये दिले होते, ऋषिकेश खांबे जे आहेत त्यांनी 500 दिले होते, राजू शिवा बाजीगर काय असं नाव आहे त्यांनी 1000 दिले होते, रुपेश राजेंद्र पुढं काय 300 रुपये दिले होते त्यांनी, सोमनाथ दत्तात्रय त्यांनी 500 दिले होते, संजय नामदेव त्यांनी 300 दिले होते, अजिंक्य शिंदेंनी 120 दिले, महादेव भानुदास त्यांनी 200 दिले, विशाल सुभाष कवडे यांनी 200 दिले, हांडे विकास किसन यांनी 1000 रुपये दिले, संजय नामदेव काहीतरी नाव आहे त्यांनी 100 दिले होते, निलेश हरिश्चंद्र 200. पूर्ण नाव याच्या फोनपेमुळे मला वाचता येत नाही आहे. एका व्यक्तीने खूप 10,000 रुपये दिले. म्हणजे अशी खूप ही दिसते. आता हे जर वाचित राहिलं तर खूप वेळ जाईल, परंतु सर्वांचं म्हणजे धन्यवाद आहे. आणि ज्यांची नावं घेतली नाही प्लीज तुम्ही काही मानून घेऊ नका, कारण की यादी खूप मोठी आहे. काही लोकांनी 10,000 रुपयाची सुद्धा मदत केलेली आहे. अनेक लोक आली या दिदीला ताईला 10,000 रुपये आजच काळोखे म्हणून आले होते, त्यांनी चेक दिला नाही का देववरून. आणि यांचे ते अकाउंट ते लिमिट ओलांडल्यामुळं यांच्यावर काही पैसेच दिले, यांचे काय 10,000 रुपयाची काही का किती असेल ते त्यांची मर्यादा होती. नाहीतर 100% यांच्या मुलीच्या शिक्षण पाहून 1 लाखाच्या वर टप्पा गेला असता. मग काय आलं, एका व्यक्तीने देखील मला 5,000 रुपये मारले. ते इस्माईल काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांनी देखील पैसे दिले होते. आणि अजून एक व्यक्ती त्यांनी मारले का भाऊ ते काही पैसे जात नाही पण तुम्ही द्या. आणि अक्षरशः लोक ही बातमी बघताना ना त्यांना इतके अश्रू अनावर झाले होते का ते अक्षरशः रडत होते ही सगळा अन्याय पाहून. म्हणजे कोण कुठलं ज्याचा काही संबंध नाही त्या लोकांनी ह्या ताईचं हे सगळं बघून त्यांना मदत केली. आणि घेणं देणं ज्याचा काही विषय नाही ते त्यांच्यासाठी हे अश्रू आपले हे वाहिले. म्हणजे आणि जी जवळची लोक आहेत त्यांनी बघा कशा पद्धतीचं हे केले. त्याच्यामध्ये जे इस्माईल शेख म्हणून होते त्यांनी मला 5,000 रुपये दिले का ते म्हणले तुम्ही ताईंना द्या. आणि अजून एक व्यक्ती होते, आता मला काय त्याचं नाव काय हे होय ना
हां, तर त्यांनी देखील विजय भगवान मारणे म्हणून त्यांनी 1000 पाठवले. म्हणजे असे 6000 रुपये आलेत. तर हे 6000 तुम्हाला मी पाठवतो बरं का. आणि मुलींच्या शिक्षणासाठी वापरा हे पैसे, ठीक आहे. काय सांगाल या लोकांचा आभार काय व्यक्त कराल? जरा या हातात बोला, मी तो तुमचे ते पैसे पाठवतो. लोकांचे एवढे धन्यवाद आहे ना, सांगू शकत नाही सर. खूप फोन पण आले असतील तुम्हाला. खूप फोन आले सर. समाज जर उभा राहिला ना तर न्याय हा भेटतो. आणि तो तुमच्या माध्यमातून भेटलेला आहे. तुमच्या सारखे पत्रकार असेल ना तर समाज पण पाठीशी उभा राहतो, समाज पण एकत्र येतो. समाज एकत्र आला का न्याय भेटतो. पण समाजाने एकत्र आलं पाहिजे. जे काम पोलिसांनी करायला पाहिजे होतं तर ते समाजाने केलं आणि तुम्ही केलं आणि सुरेश भाऊंनी केलं. चला हे बघा. बघा, तुमचे ते माझ्याकडं देण्यासाठी 6000 आले, ते मी तुम्हाला पाठवतो, ठीक आहे. हो. म्हणजे आपला हिशोब माझ्याकडून कंप्लीट झाला, ठीक आहे. चालेल, खूप खूप धन्यवाद या महिलेच्या पाठीमागं उभं राहिल्याबद्दल सर्व समाज बांधवांना, सर्व समाजातल्या लोकांना. ज्यांनी 1 रुपया पाठवलं त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे, ज्याचे त्याच्या आईपतीप्रमाणे सर, केले. ते 1 रुपया ना ज्यांनी 10,000 पाठवलेत ना त्यांनी पहिलं पाठवून बघितलेलं. हा, जातात का नाही? हो, हा, आणि नंतर पाठवले ते. बरं. अजूनही लोक येतील, मदत वगैरे करतील, ठीक आहे. आणि आपला शिवाई न्यूज सबस्क्राईब केला का नाही तुम्ही? नसेल केला तर जरूर करा. कारण की असे अनेक लोक आहेत, पीडित आहेत, त्यांना न्यायापासून ते वंचित राहिलेले आहेत. तुम्ही जर असं जर सपोर्ट केला, सबस्क्राईब केलं. आता मी काय केलं आहे, अगोदर ज्युनियर टाइम्सला काम करत होतो, पण मी ते नाही आता. मग मी आता शिवाई न्यूज हे नवीनच चॅनल चालू केलं आहे, महिना झाला. आता हे फेसबुकला आहे, यूट्यूबला आहे, इंस्टाग्रामला आहे. ते तुम्ही व्ह्यू पाहिले तर त्याचे व्ह्यू वाढतील. मला पण जरा काम करायला उत्स्फूर्तपणा येईल. फॉलोवर करा, लोकांना न्याय मिळेल. मला तेवढंच थोडासा हे वाटेल, चला एवढा मोठा समाज आहे आपल्या पाठीमागं. जरी हे काय म्हणतात त्याला, सोशल मीडिया जरी असलं तरी तेवढंच सर, काम मला करायला. एवढे कमेंट आलेत ना, तुम्हाला ते देव माणूस मानतात. ते म्हटले तुम्हाला न्याय नक्की भेटणार आता. नाही, ठीक आहे ना. हे मोठे पुढारी बिडारी काय कामाचे नाहीत. हे सगळे सिस्टम काय कामाचे नाही. कारण की मी अनेक पत्रकारिता करताना बघतो की ही लोक सगळे व्यावहारिक दृष्टिकोनाने बघतात, इलेक्शन पुरतं किंवा याच्या पुरतं. तर पोलिसांच्या मनामध्ये जर आला असतं ना तर पोलिसांनी एका मिनिटामध्ये त्याच्याकडून पैसे काढले असते, या महिलेला दिले असते. परंतु ते काय 3 वेळा सर, मी 3 वेळा जाऊन आले तुमच्या अगोदर तिथं. त्यांनी साधं हे सुद्धा घेतलं नव्हतं माझं तुम्ही येईपर्यंत. मला तर हाकलूनच दिलं होतं. तरी आपण गेलो, ते म्हणले तुम्ही थांबा, आले हे त्यानंतर. करू, असं करू, तसं करू. पण काय, ठीक आहे. परंतु हे सोशल मीडियाच्या ताकदीमुळे हे सगळं घडले. आणि ते सूरज वाजगे नसते आले तर हेच झालं असं. म्हणजे मला पण थोडंसं काय रे, आपण एकटाच बातम्या करतोय. आणि माझी तमाम पत्रकार बांधवांना विनंती आहे का तुम्ही देखील अशा लोकांची मदत करा, म्हणजे जेणेकरून काय होईल, हे गोरगरिबांना न्याय भेटेल. चालतंय, ठीक आहे. धन्यवाद नाही त्यांनी सर. पैसे दिले तर फोन करा, सूरज भाऊला करा, मला करा. आपण ते पैसे मिळाल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही. चालेल. ठीक आहे, चालतं. हो. हां.